तर नेपाळच्या काठमांडूमध्ये गेलेले वर्धा जिल्ह्यातील चार नागरिक जे आहेत ते सुरक्षित आहेत। नागपूर जिल्ह्यातील श्री स्वामी महाराज समूहासोबत सुमारे 110 नागरिक जे आहेत ते नेपाळमध्ये गेले होते। या समूहामध्ये 4 व्यक्ती वर्धा जिल्ह्यामधील आहेत। नेपाळ प्रशासनाकडून 4 बसेस उपलब्ध करून दिल्या असून जनकपूर बॉर्डरवरून पर्यटक भारतामध्ये दाखल होणार आहेत। तर कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रातील 27 पर्यटक बेपत्ता आहेत। डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांचाही समावेश आहे। मुलांकडून शोध सुरू आहे। काल दुपारपर्यंत संपर्क तुटल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। कैलास मानसरोवर यात्रेसाठी महाराष्ट्रातील 27 पर्यटक 23 ऑगस्टला नेपाळला रवाना झाले। हिल्स अँड ट्रेलच्या माध्यमातून गेलेल्या संपूर्ण ग्रुपशी काल दुपारपर्यंत संपर्क तुटलाय। तर नेपाळच्या रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरानंतर भोटेकोशी आणि त्रिशूल नदीतून काही मृतदेह भारताच्या सीमेवर वाहत आले। नारायणी नदीपात्रामध्ये मृतदेह सापडण्यास सुरुवात झाली। ओळख पटवण्याचं काम सुरू जे आहे ते करण्यात आलेलं आहे।